शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी युती तोडल्यानंतर औरंगाबादमधल्या शिवसैनिकांनी जोरदार जल्लोष केला। औरंगाबादच्या शिवसेना भवन समोर फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला। तर महिला आणि पुरुष पदाधिकाऱ्यांनी फुगड्या खेळत जल्लोष केला। काही पदाधिकाऱ्यांनी तर आनंदाने नाचायला सुरुवात केली। औरंगाबाद शहरात सेनेची सत्ता आहे। जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना जबरदस्त यश मिळवेल असा आशावाद शिवसैनिकांनी व्यक्त केलाय। निवडणुका फक्त लढणारच नाही तर जिंकणार सुद्धा असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। इकडे जळगावमध्ये देखील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला। विधानसभा निवडणुकीतच भाजपने युतीचा नायनाट केला होता, त्यामुळे भाजपने नेहमी केसाने गळा कापल्याची टीका यावेळी सेना कार्यकर्त्यांनी केली। भाजपच्या सोबत असलेली 25 वर्ष जुनी युती तुटल्यानंतर नागपुरात शिवसेना कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय असलेल्या रेशीम बागेत कार्यकर्त्यांनी फटाके फोडत आनंद व्यक्त केला। पुण्यामध्ये शिवसैनिकांनी युती तुटल्याचा आनंद साजरा केला। शिवसेना कार्यालयासमोर शिवसैनिकांचा जल्लोष सुरू राहणार आहे। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणि युतीच्या संभ्रमामुळे गेल्या काही दिवसात आलेली मरगळ दूर करण्याचा हा प्रयत्न आहे। तर नागपूरमध्ये देखील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। भविष्यामध्ये भाजपशी युती करणार नाही ही भाषा ठीक नाही। उद्धव ठाकरे हे संयमित नेते, ते या संदर्भात नक्कीच पुनर्विचार करतील असा आशावाद महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी व्यक्त केला। ते अकोल्यामध्ये बोलत होते। भविष्यात सगळं काही नीट होईल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली। युतीतल्या फुटीमुळे मतविभाजनाचा फायदा काँग्रेसला होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली। मुंबईच्या युतीशी त्यांचं सगळं जोडलं होतं आणि मुंबईत युती नाही म्हटल्यानंतर मग नाही, कुठेच नाही, तर गावोगाव म्हणजे युती होऊ शकते। आणि त्यामुळे त्यांनी निर्णय असा करायला पाहिजे होता की ठीक आहे, मुंबईमध्ये युती नाही, गावोगाव जिथे जिथे जमेल तिथे करा, असं न करता त्यांनी आउटराईट निर्णय केला आहे। आणि माझे आणि उद्धवजींशी इतके जुने संबंध आहेत, असा एखादा निर्णय त्यांनी जरी केला असला तरी ते त्याचं रिथिंकिंग, पुनर्विचारसुद्धा करणारे आहेत। आणि मला आशा आहे की बाबा असं ते टोकाचा निर्णय काही करणार नाहीत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।